नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. दसरा होऊन 2 दिवस झालेत. नागपूरमध्ये कालच इतकी स्वच्छता दिसली की तिथे कधीतरी एवढा मोठा लाखो लोकांचा उत्सव झाला हेच कळत नव्हतं. काल भराभर सकाळपासूनच सर्व डेकोरेशन मंडप सर्वच्या सर्व निघायला लागलेत आणि दुसऱ्या साईडनी सर्व स्वच्छता सुरू झाली. अनेक ठिकाणी ब्लिचिंग पावडर हे ते टाकून स्वच्छता अभियान एकदम उच्च पातळीवरती करण्यात आला. खरोखर कॉर्पोरेशन आणि NIT ह्या दोन्ही संस्थांनी इतकं चांगलं तिथे मॅनेज करतात की त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटते की एक एवढं मोठं पावित्र्य हजारो लाखो लोक नागपूरला येऊन नागपुरातनं दर्शन घेऊन जातात बाबासाहेबांच्या बौद्ध धम्माच्या 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त. आणि दरवर्षी ही परंपरा सुरू असते आणि यावेळेस तिथलं मॅनेजमेंटही फार अत्यंत सुंदर होतं. चारीकडनं वेगवेगळ्या पद्धतीचं गेट लागले होते. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात अजून सौंदर्यीकरण होण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे त्याच्यातनं. चला आपण बघूया आज देशभरात काय झालं, महत्त्वाच्या घडामोडी काय सुरू झालेले. आज 5ही राज्यामध्ये इलेक्शनचा माहोल आहे. मध्ये थोडीशी टफ फाईट राजस्थानमध्ये होताना दिसते. वसुंधरा राजे सिंधिया यांना आमदारकीची तिकीट मिळाल्यामुळे थोडंसं वेगळं वातावरण आहे, परंतु अनेक लोक चीफ मिनिस्टरच्या रेसमध्ये असल्याचंही चित्र तिथे दिसतं आहे. मागेच राहुल गांधींनी सांगितलं की राजस्थानमध्ये थोडंसं टफ होईल, पण आम्ही बहुधा त्याच्यातनं बाहेर येऊ अशा पद्धतीचं वक्तव्य होतं आणि ते होताना दिसते आहे. आज सर्वात मोठं सर्वच यूट्यूब चॅनलमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यावरती माध्यमातनं इंस्टाग्राम सत्यपाल मलिकांची एक मोठी मुलाखत. सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे गव्हर्नर होते आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये पुलगामा झालं. पुलगामा म्हणजे एक मोठा एक आतंकवादी हमला तिथे करण्यात आला. तिथे अनेक लोक तिथे आपले शहीद झालेत आणि ते शहीद झाल्याच्यानंतर त्यांचं एक वादग्रस्त विधान अनेक दिवसापासून सुरू होतं. परंतु राहुल गांधी त्यांना भेटले आणि एक पत्रकार म्हणून राहुल गांधींनी आपली भूमिका अदा करून त्यांना अनेक प्रश्न विचारलेत, वेगवेगळ्या विषयावरती विचारलेत आणि तो पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ आज संपूर्ण भारतभर व्हायरल झालेले आहे. त्याच्यामुळे निश्चितच BJP फार अस्वस्थ झाली असल्याचं दिसते. प्रश्न असा होता की पुलगामा करत असताना वारंवार सत्यपाल मलिक म्हणत आहेत की मी वारंवार त्यांना म्हणत होतो की एवढ्या सर्व जवानांना मला काश्मीरमध्ये न्यायचं आहे किंवा घाटीमध्ये न्यायचं आहे आणि मला हेलिकॉप्टर्स पाहिजेत. आणि 4 महिनेपर्यंत मिनिस्ट्री ऑफ होममध्ये त्यांची ती फाईल दाबल्या गेली आणि शेवटी त्यांना नकार देण्यात आला की असं काही करू नका, तुम्ही याच्यात जा. त्याच्यामुळे शेवटी ते तशाच पद्धतीने बाय रोड गेलेत आणि तिथे मोठा आतंकवादी हमला झाल्याचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आतंकवादी हमला झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण तिथे BJPनी केलं आणि संपूर्ण भारतात त्यांनी पुलगामा इशू धरून लोकांना अपील केली की बाबा तुम्ही आता जर काही देशाला वाचवायचं असेल तर पुलगामासारखा अजून कुठला इन्सिडन्स होऊ नये म्हणून तुम्ही BJPला वोट करा आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांनी BJPसाठी वोट मागितले. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मलिक म्हणत आहेत, सत्यपाल मलिक म्हणत आहेत की हा सर्व प्रोग्राम प्रीप्लान आहे की काय याची मला शंका येते आहे. कारण त्याच्यात ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व प्रोग्राम करण्यात आला तो एक वेगळा एक इव्हेंट त्यांनी हे केलेला आहे. पण त्याहीपेक्षा आजच्या त्या संभाषणामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात आली की राहुल गांधी म्हणाले की ज्यावेळेस ते शहीद झाले जवान त्यावेळेस ते तिथे स्पॉटवरती गेले आणि त्यांना सिक्युरिटीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही आतमध्ये येऊ नका आणि त्यांना एका रूममध्ये बंद केलं आणि बाहेरून लॉक केलं. किती मोठी घटना. म्हणजे एका विरोधी पक्षातला एवढा मोठा माणूस
आणि तो तिथे त्यांना शहीदांना भेटायला जाऊ देत नाही, भेटू देत नाही. आणि तिथे एवढा मोठा प्रोग्राम होतो. आज पहिल्यांदा राहुल गांधींनी ते गौप्यस्फोट केलं किंवा मला तिथे लॉकमध्ये बंद करून ठरवण्यात आलं होतं. किती भयानक की एका विरोधी पक्ष नेत्याच्या मुख्य माणसाला, राहुल गांधीसारख्याला त्यांनी तिथे आतमध्ये जाऊ दिलं नाही. आणि नंतर जो काही प्रकार झाला 2019चं जे इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये जो काही BJPनी त्याच्यात सर्व गेन केला ते सर्वच्या सर्व तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आज बघा, ज्या वेळेस तुम्ही काहीतरी वेगळं कृत्य करता जे लोकांना मान्य नाही किंवा नेचरच्या विरुद्ध करता, तर त्याचे कधीकधी फळं तुम्हाला भोगावे लागतात. आज 5 राज्यामध्ये पुन्हा स्टेटमध्ये इलेक्शन्स आलेत. 24चं इलेक्शन जवळ आलं आणि हा मुद्दा पुन्हा उलटून आला आणि रिव्हर्समध्ये आज BJPच्याच उलटताना तो दिसतो आहे. याच्यावरून असं आपल्याला निश्चित येईल की कोणतंही काम करताना जर प्रामाणिकपणे केलं, इमानदारीने केलं, सत्यतेने केलं तर त्याचे फळं नेहमीच चांगले असतात. जर दृष्ट भावनेने केलं तर त्याचे फळं पुन्हा वाईट येतील. आज समजा 24मध्ये BJP आली तर काही इश्यू नाही, परंतु जर BJP तिथे पडली तर पूर्णच्या पूर्ण याचं एखादं कमिशन बसेल आणि त्याच्यामध्ये जर हा मोठा प्रोजेक्ट होता, पुलगामा हा एक मोठा प्रोजेक्ट BJPनी राबवला, अशा पद्धतीचं जर काही विधान आलं पुढे किंवा काही कल्पना अशा काही इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर जर पाहण्यात आलं तर त्यामुळे का हाल होतील लोकांचे, म्हणजे ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. अशा पद्धतीची याच्या घटना झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वच ठिकाणी अस्वस्थता आणि पॉलिटिकली लॉस हा BJPला मोठ्या प्रमाणात होण्याचं त्याचं चित्र दिसतं आहे. म्हणजे काही वर्तमानपत्रांनी, काही यूट्यूब चॅनलवाल्यांनी ते इथपर्यंत बोलून दाखवलं की आता BJPची काही सोय नाही, आता BJPची गय नाही, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. राजस्थानमध्ये प्रियंका गांधींनी मोठ्या प्रमाणामध्ये शहीदांवरती बोलताना तिने सांगितले की माझ्या फॅमिलीमध्ये 2 लोक शहीद झाले, माझी आजी, माझे वडील. आणि त्याचं दुःख मला माहिती असते की एखाद्या शहीद फॅमिलीमध्ये काय काय होत असते. आणि त्या तिथल्या लोकांना, शहीद झालेल्या लोकांना तिने आदरांजली दिली आणि तिला सांगितलं की मला माहिती आहे तुमचं दुःख. म्हणजे इतकं इमोशनली झालं. त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की आता जे वातावरण निर्मिती होते ते BJPच्या विरोधात होताना दिसते आहे. आणि समजा जर हेच असं सुरू राहिलं आणि अजून 6-7 महिने जर झालं तर मला असं वाटते की 2024चं इलेक्शन हे BJPसाठी अत्यंत अवघड होईल, अशा पद्धतीचं मला असं वाटतं. चला आज आपण बघूया. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की रोज एक बुद्धकालीन स्टोरी सांगेल, तुम्हाला एक कथा सांगेल. सिद्धार्थचं लग्न झालेलं असतं आणि यशोधरेसोबत तो गावात फिरू येतो म्हणून तो यशोधरा चन्ना म्हणजे हा सिद्धार्थाचा अत्यंत जवळचा, खात्रीचा जवळचा मित्र तो. आणि हे तिघही शहरामध्ये निघतात फिरायला. जाता जाता रस्त्यात एक दृश्य त्यांना पाहायला मिळते की एक यंग पोरगा, एक 12-13 वर्षाचा असेल, तो तिथे मृत पावलेला आहे. आणि नदीच्या काठावरती त्याचे वडील, भाऊ असे रडत आहेत आणि रडून जोरजोरात आकांत करते आहेत की आता मी माझ्या पोराला काय करणार आहे, मी कशी अग्नी देऊ शकत नाही, कारण त्याला आता मला नदीमध्ये ढकलून द्यावं लागेल. अशा पद्धतीच्या वेदना करत जोरजोरात रडत असतो. तेवढ्यात सिद्धार्थाला कळते की हे काय त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांना फार दुःख होते. ते म्हणतात काय झालं, तर तो सांगतो की आमच्या इथे जी परंपरा आहे त्यानुसार जर भटजींनी जर आमची अंतिम क्रियाकर्म जर केलं नाही तर तो आमच्या याला मोक्षच मिळणार नाही माझ्या पोराला, आणि माझा पोरगा तसाच राहील. आज माझ्याकडे त्याला अग्नी देण्याला माझ्याकडे पैसे नाही आणि अशा अवस्थेमध्ये मी काय करू त्याला, अशा तो रडतो. सिद्धार्थ त्यांना सांगतो की काही त्याच्यामध्ये हे असं कसं त्यांना समजावतो की तो कसं काय मोक्ष मिळेल त्याला, आता मृत्यूच्या नंतर काय, परंतु त्याची अवस्था अत्यंत बेकार असते, खराब झालेली असते. तो म्हणतो की थांबा तुम्ही, मी तुम्हाला सर्व देतो आहे. आणि त्याच्यानंतर मग सर्व लाकडाचा इंतजाम होतो आणि त्याच्यानंतर मग आपले हे पण येतात, ब्राह्मण येतात तिथे आणि अंत्यसंस्कार होत असतो. आणि त्या अंत्यसंस्कार झाल्याच्यानंतर सिद्धार्थ तिथे बसून जो व्याकुळ होतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात जे मानसिक जे परिवर्तन होत असते, यशोधरा त्यांना सांभाळते, चन्ना त्यांचा मित्र तोही सांभाळतो
म्हणजे त्यांना सर्व लोकच त्यांना सांगतात की ही प्रकृतीचा नियम आहे. बुद्धाला तर सर्वच माहिती असते, परंतु त्याच्यात झालेलं दुःख आणि त्याच्यातनं झालेलं परिवर्तन. चला बघूया आपण. रुक जाइए. आप युवराज को रोकिए. युवराज, 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 हमें जाना चाहिए. इनके परिवार की बात, हमें मंदिर भी जाना है ना. ये क्या कर रहे हो आप? एक गरीब मनुष्य कर भी क्या सकता है. मैं अपने अमृत पुत्र को नदी में बहा रहा हूँ. पर आपने तो इसे आरोग्य धाम भेजा. भाग आया वहां से, हमसे दूर नहीं रह पाया. क्या पता आखिरी बार मिलने आया था. और मेरी विवशता देखिए युवराज, मैं अपने पुत्र का अग्निदाह करके उसे मोक्ष भी नहीं दिला सकता. इसे नदी में बहाना पड़ेगा. अग्निदाह क्यों नहीं दे सकते? मेरे पास ब्राह्मणों को देने के लिए धन नहीं है, और बिना दक्षिणा ब्राह्मण दाह संस्कार नहीं करेंगे और मंत्रोच्चार नहीं होगा. मेरे पुत्र को सद्गति नहीं मिलेगी और मोक्ष नहीं मिलेगा. मोक्ष? ना तुम जानते हो ना मैं. केवल ब्राह्मण जानते हैं, और वो भी वेदों की दृष्टि से, जिनमें मोक्ष की परिभाषा तो है पर प्रमाण नहीं. पर क्या तुम पूरे विश्वास के साथ कह सकते हो कि ब्राह्मणों के मंत्रोच्चार से तुम्हारे पुत्र को मोक्ष प्राप्त होगा, उसको सद्गति मिलेगी? क्षमा करे युवराज, हम लोग परंपराओं पर चलते हैं. परंपरा ही हमारी श्रद्धा है, और श्रद्धा के प्रश्न पर प्रमाण नहीं देखते. क्योंकि ऐसा करना वो भी एक परंपरा है. ये तो वही हाल हुआ कि एक मनुष्य की आंखों पर वेदों की पट्टी बांध उसे श्रद्धा की जंजीरों से जकड़ दिया जाए और खाई में लटका दिया जाए, और उससे कहा जाए कि यदि तुम इन जंजीरों को तोड़ोगे तो खाई में गिरोगे, और यदि नहीं तोड़ी तो जीवित रहोगे पर लटके रहोगे. और जीवनांत वो मनुष्य श्रद्धा की जंजीरें थामे संसार की खाई में परंपराओं के नाम पर लटका रहता है. फिर भी मंत्रोच्चार से मोक्ष प्राप्त होता है, सद्गति मिलती है, और ऐसे मिथ्या वचन में तुम मानते हो तो सजाओ चिता. केवल तुम्हारी खुशी के लिए आज ब्राह्मण भी आएंगे और तुम्हारे पुत्र का अग्नि संस्कार भी होगा. चन्ना. युवराज, चिता राख हो गई. दारुण के पिता भी अस्थियां विसर्जन को ले गए. कब तक बैठे रहेंगे आप यहाँ? क्यों होती है जीवन के प्रति इतनी घृणा? क्यों उठते हैं प्रश्न? यदि जन्म से मृत्यु की ओर ही दौड़ना है तो जन्म ही क्यों लेते हैं हम?
पंच महाभूत का ये शरीर क्यों राख हो जाता है? क्यों वैराग से मन भर जाता है? क्यों सारा संसार मिथ्या लगने लगता है? इसे विषाद योग कहते हैं युवराज। जब भी यम अपने अधिकार का उपयोग करता है, इस योग का जन्म होता है। जब भी मृत्यु होती है, मन विषाद से भर जाता है। परंतु ये योग क्षणिक होता है। कुछ दिन ये सब उसे याद करेंगे और फिर भूल जाएंगे। कुछ दिनों बाद दारुण भी अपने बड़े भाई को भूल जाएगा। यही संसार का चक्र है। कुछ दिनों पहले वो था, अब नहीं। कुछ दिनों तक हम रहेंगे, फिर नहीं। युवराज, मनुष्य को व्यवहारिक बनना चाहिए। मृत्यु से ना सूरज चांद का उगना बंद होता है, ना बादल का बरसना। प्रकृति का नियम है, फूल खिलते हैं, मुरझाते हैं, फिर कोपलें फूटती हैं। बादल बरसने को ही जन्म लेते हैं और बरसने के बाद उनका अस्तित्व नहीं रहता। फिर नया बादल बनता है, फिर बारिश होती है। पर जगत रुकता नहीं, वो चलता है। अब हम भी चलें? हाँ, हम भी चलते, यहां से दूर। कल प्रातःकाल ही मैं आपको दूसरे शाक्य प्रदेश ले जाऊंगा। ऐसी जगह ले जाऊंगा कि नहीं चलना, हम कपिलवस्तु वापस चलेंगे। यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या पुरातन ज्या आपण कथा ऐकलेल्या बुद्धा काळात की एक प्रेत त्यांना दिसलं आणि त्याच्यामुळे त्याला हे झालं बुद्धावरती, असं काय झालं नव्हतं. बुद्धाला मृत्यू माहिती होता, सर्वच माहिती होतं, परंतु ज्या परंपरेच्या बाबतीमध्ये त्यांना फार वाईट वाटलं की त्याच्या मनात जे आघात होते की बाबा जोपर्यंत ब्राह्मण आपल्याला क्रियाकर्म करत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती होणार नाही, अशा पद्धतीची ती त्यांच्या वेदना त्या होत्या. आणि याच्यातून त्यांना मुक्ती कशी होईल त्याच्यासाठी ते रात्रभर तिथे ज्वाला पूर्ण चिथा शांत होत नाही तोपर्यंत तिथेच रडत बसले होते. सिद्धार्थ रडत बसलेला असतो. अशा पद्धतीची ती क्लिप तुम्ही पाहिलेली असेल. चला बघूया आज आपण बहुजन सौरभमध्ये काय काय आपण ठळक बातम्या दिलेल्या आहेत. तुम्हाला आत्ताच एक आजची ठळक बातमी आहे. दीक्षाभूमीवर 200 कोटीच्या ई भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न. सरकार आता सध्या मेहरबान झालेलं दिसते आहे की 200 कोटीची घोषणा केलेली आहे. आणि त्याच खाली एक न्यूज आहे की हायकोर्टात नागपूर बेंचनी त्यांना सरकारला विचारलं NIT आणि कॉर्पोरेशनला की तुम्ही एवढे पैसे तुम्ही दीक्षाभूमीला देता, ते पैसे जातात कुठे आणि त्याचा कुठे काय आहे त्याचा हिशोब द्या आम्हाला. आता हा पैसा काही स्मारक समितीला देत नसतात, हा पैसा NITला आणि कॉर्पोरेशनच्या हाती गव्हर्नमेंट देत असते. आणि ती सर्वच्या सर्व जी काही तिथली जे काही असेल बांधकाम किंवा असेल किंवा सौंदर्यीकरण असेल तर ते NITच्या मार्फत किंवा कॉर्पोरेशनच्या मार्फत होत असते. त्याच्यामुळे काही रिट पिटिशन फाईल केलेले असते नागपूर हायकोर्टात आणि त्याच्यामध्ये सरकारने विचारलेलं आहे. तर अशा अनेकदा शासनाने मोठ्याला रक्कम दिल्या. त्या दिवशी 76 कोटीची एक सर्वांच्या समोर त्यांनी एक चेक दिल्याचं सर्वांना माहिती आहे. असा तो होता. तर त्यामुळे एक 200 कोटीचा झाल्यामुळे त्याच्यातलं संपूर्ण एक सौंदर्यीकरणाचा मोठा भाग नागपूर कॉर्पोरेशन NITने घेतलेला आहे आणि अनुषंगानं ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पुढाकार आहे, नितीन गडकरींचाही त्याच्यात हात आहे. ज्या लोकांनी ते दिलेले त्यांचं निश्चितच आपण स्वागत करायला पाहिजे. याआधी पण 2-3 महत्त्वाच्या बाबी होत्या, त्याकडे मात्र लक्ष नव्हतं. इकडे ICRची मोठी एक जागा होती आणि ICRच्या जागेची डिमांड RS गवईंनी सातत्यानं करत होते आणि त्यावेळेस ॲग्रिकल्चर मिनिस्टर शरद पवार होते. परंतु ते ICRची जागा शेवटपर्यंत दीक्षाभूमीला नाही मिळाली. त्याच्यानंतर लगेच तिथे ITIला लागून किंवा बाजूची जी जागा होती, आता तिथे मेट्रो मोठं बनलं,
तीसुद्धा सदानंद फुलझेले सातत्यानं गव्हर्नमेंटला डिमांड करत होते की तिथनं अंडरग्राऊंड पूल करून आम्हाला तिथे तरी जागा द्या. परंतु या गव्हर्नमेंटनी मात्र ती जागासुद्धा देणार नाकारलं. आता ते मेट्रोचं स्टेशन एवढं मोठं तिथे आलं. आता त्या मेट्रोच्या स्टेशनला अजून कुठेतरी तिकडे हलवता आलं असतं. बिल्डिंगच होती शेवटी, त्याच्यात काही असं हे नव्हतं, पण नाही केलं. म्हणजे कधीकधी असं वाटते की याच्या मनात तरी काय आहे. एकीकडे पैसे द्यायचं, पण इकडे मात्र कार्यक्रम काही दिसत नाही, किंवा दुसरीकडे फक्त नाटकच करायचं. आता शरद पवारांनी तिथे असताना त्यांची जागा दिली नाही, एवढी मोठी ते बिल्डिंग आहे, त्या तिथे एवढा ICRचं जे आहे ते कुठेही शिफ्ट करता आलं असतं. त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय ॲग्रिकल्चर मिनिस्टरजवळ किंवा याच्याकडे काय आहे, PKVच्याजवळ काय जागा कमी नाही आहे, परंतु नाही द्यायची. म्हणजे त्याला जेवढं कंजस्टेड होईल. आणि एकीकडे पिटिशन फाईल करायच्या की बाबा आम्हाला त्रास होतो ना, असं होते ना तसं होतं, बरोबर नाही. पण ॲनिवे आज त्याच्यामध्ये दीक्षाभूमीवर 200 कोटीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच्याच खालची आम्ही एक मोठी न्यूज घेतलेली आहे, लिहून घ्या आता मोदी सरकार येणार नाही. सत्यपाल मलिक, एक फार सुंदर बातमी. आताच मी सत्यपाल मलिकामध्ये बोललेलं आहे, त्यामुळे पुन्हा रिपिटेशन करण्याची गरज नाही. इंडिया नाही आता भारत सर्व पुस्तकामध्ये देशाचे नाव बदलणार. NECERT ही मोठी संस्था आहे, दिल्लीला असते, त्याच्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावरती त्यांचं नियंत्रण असते. आणि त्यांनी इंडिया हा शब्द काढून तिथे भारत हा शब्द त्याच्यात त्यांनी टाकायला सांगितलेलं आहे. अत्यंत खेदाची बाब आहे की एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे एक इंडियाचं अलायन्स झालं आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीचे प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे म्हणजे एकदम चाइल्डिश म्हणता येईल. परंतु ठीक आहे, आता त्यांच्या हातात ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांच्या डोक्यात काय चालत असेल हे आम्हाला सांगणं अवघड आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी पैसा येतो जातो कुठे, उच्च न्यायालयाच्या शासनाला प्रश्न. MPSCच्या निकालात गडचिरोलीचा डंका, एक महत्त्वाची बाब आहे. गडचिरोलीतले अनेक लोक ज्यावेळेस ज्या MPSCमध्ये पास झाले त्याच्यात पशुसंवर्धन खात्यामध्ये अनेक लोक गॅजेटेड पोस्टला लागलेले आहेत. 5-4 बघूया. आपसातील स्वार्थी लढ्यामुळे संघर्षाचे खरे भान आहे कुणा. इमो नारनवरे, आमचं एक कवी संमेलन झालं बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये झालं आणि इमो नारनवरे एक कवी आहेत आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की आपसातील स्वार्थी लढ्यामुळे संगनारे खरे भान आहे कुणा. एक सुंदर काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात शेजारी डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्या 2 कादंबऱ्याचे प्रकाशन झालेले आहेत. एक फुले फुलली क्षमाची आणि एक रजनी, अशा मिळून त्यांनी ते एक झालं. श्रीपाद भालचंद्र जोशी हे प्रमुख त्याच्यामध्ये होते. मराठी विभाग प्रमुख लेंडे हे उपस्थित होते. अनेक मान्यवर लोक नागपुरातील ते होते. प्रदीप आगलावे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी फार मोठं काम ते करत आहेत आणि त्यांच्या ह्या 2 कादंबऱ्या पुन्हा आल्या. अनेक पुस्तकं त्यांच्या नावी आहेत. आज बघूया. विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीचं सोनं करून समाजाला व राष्ट्राला सक्षम करा, इंजिनियर विजय वाघमारे यांचं आव्हान आहे. नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उद्घाटन. 260व्या धम्म संगोष्ठी सभेत वृक्षावलीचे प्रकाशन, एक नागपुरातली न्यूज. त्याच्यानंतर आंबेडकरी अनुयायाविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयात खारिज. तुम्हाला माहिती आहे की काही एका दोघांनी उगीच त्याच्यामध्ये किंवा आम्हाला येताना खूप त्रास होतो वगैरे वगैरे सारखं या दीक्षाभूमीच्या याच्यामुळे असं झाल्याचं ते होतं. रिट पिटिशन फाईल हे केलेली आहे, त्यांनी हे करून टाकले, डिसमिस केलेले आहे. त्याच्यानंतर एक डॉक्टर यशवंत मनोहरांचं आहे. प्राध्यापक विजय वाघमारे सूर्यफुलातील वैचारिकता या ग्रंथाचे अमर आहे डॉक्टर यशवंत मनोहर. त्याच्यानंतर आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध संघटनाचे अभिवादन हे आम्ही खालच्या ह्याच्यामध्ये टाकलेले. आज बघूया 2मध्ये आज आम्ही अग्रलेख लिहिलेले. अग्रलेख अत्यंत मार्मिक आहे. त्याच्यामध्ये आमचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आज आमचे DY चंद्रचूड यांना अमेरिकेमध्ये एका कॉन्फरन्ससाठी बोलवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये अमेरिकेच्या त्या कॉन्फरन्समध्ये विद्यापीठाच्या कॉन्फरन्समध्ये स्पष्ट हे केले की आज आमची डेमोक्रेसीला प्रत्येक ठिकाणी जिकडून तिकडून मारा होते म्हणजे आणि अनसेक्युअर्ड आम्हाला फील होते कारण आणि त्यांनी पुन्हा तेच
तेच विधान त्यांनी रिपीट केलं की ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संविधान किती चांगलं असलं परंतु जर त्याच्यात इम्प्लिमेंट करणारे लोक जर चांगले नसतील तर ते संविधान किती चांगलं असलं तरी काही मतलब नाही, किंवा संविधान किती खराब असलं परंतु जर त्याचे इम्प्लिमेंटेशन करणारे लोक जर चांगले असले तर त्याच्यातून सोनंच होईल. अशा पद्धतीचं त्यांनी पुन्हा ते प्रतिपादन केलं. अत्यंत थोडंसं हे राहिलेलं आहे, वादळग्रस्त राहिलेलं आहे, परंतु त्यांनी जे बोलले ते आपल्या मनातलं बोललेले आहेत. DY चंद्रचूड सातत्यानं सरकारला घेरत असतात आणि कॉन्स्टिट्यूशनवरती कुठलाही आघात होणार नाही याची ती सातत्याने ते जबाबदारी घेत असतात. त्याच्यामुळे आजचा अग्रलेख त्यांना अनुसरून, त्यांच्या त्या लेखाला अनुसरून आहे. त्याच्या शेजारी आम्ही डॉक्टर वामन शेळमाकेंचा एक लेख घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालय मोठे की RSSचे मोहन भागवत मोठे. ठीक आहे, त्यांनी आपल्या पद्धतीने विश्लेषण केलेले आहे की बाबा याच्यामध्ये अनेक गोष्टी ते इतक्या अशा पद्धतीने बोलतात. आज जिकडे तिकडे पूर्ण उच्च न्यायालयापासून सर्व ठिकाणी जिथे तिथे RSSच्या लोकांनी आपला कब्जा केलेला आहे, म्हणजे मोठे कोण, अशा पद्धतीचं ते विधान आहे. एक कॉन्ट्रॅक्टर भरती बंद क्वेश्चन मार्क. आमचे मित्र इझड खोब्रागडे यांचा सवाल. सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर आज भरपूर दिसतं आहे मोठ्या इतिहासात झालेल्या. बेरोजगारीचा एव्हरेस्ट, भारतीय तरुणाईचे कॉन्ट्रॅक्ट हा हरीश पुंडलिकराव कुंडेंचा एक मोठा लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की एकीकडे बेरोजगारीचा एव्हरेस्ट चढतो आहे आणि दुसरीकडे भारतीय तरुणाचे कॉन्ट्रॅक्टर हे आहेत आणि ते मात्र काही होत नाही. ठीक आहे, आता जे काही कॉन्ट्रॅक्टर याच्यात झाले असते पण ते तरी ओपन ट्रान्सपरन्सी असती तर कमीत कमी ते आता बंद करण्याची गरज नव्हती. आता मध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्टर बंद झाले, आता पुन्हा ते डिपार्टमेंटला सांगतील, अप्रुव्हल घेतील, वाटेल त्या पद्धतीची प्रोसेस सुरू होईल आणि अल्टिमेटली बेरोजगार लोक पुन्हा त्यांचं वय गेलं की पुन्हा सर्व त्यांचं चाललं जाईल, अशा पद्धतीचं आहे. एक त्याच्यात पान 3वरती बघूया. अजून डॉक्टर धनराज डहाटांचा एक मोठा लेख आहे. बौद्ध धर्माच्या प्रबोधनाचे युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय संपूर्ण त्यांच्या जीवनातल्या ज्या ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्या सर्वच्या सर्व त्यांनी नमूद करून डॉक्टर धनराज डहाट यांनी सुंदरसा लेख लिहिलेला आहे. प्रतिज्ञा आपण करूया, या जीवसृष्टी आहे अनेक, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो पूर्ण साध्य करण्याची. अशामुळे त्यांनी तो शेवट केलेला आहे. एक सुंदरसा एक हे आहे, निष्ठावंतांच्या प्रतीक्षेत दीक्षाभूमी. एक मिलिंद मानकर यांनी ते लिहिलेले. एक दादोबा लिंबाजी उर्फ भिकाजी गायकवाड हे बाबासाहेबांचे समकालीन होते आणि अनेक वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या तिथे घरी ते राहायचे आणि ते बाबासाहेबांच्या सेवेमध्ये किती होते. आणि 1917ला जन्म होता आणि त्यांचं निधन 17मध्ये झालं. आणि ते दरवर्षी न चुकता दीक्षाभूमीवर यायचे आणि त्यांच्या सर्व ज्या आठवणी होत्या त्या आठवणी मिलिंद मानकरांनी एक व्यवस्थित पद्धतीने त्या मांडल्या. अत्यंत किती त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे गायकवाडांनी पूर्ण फॅमिली बाबासाहेबांच्या सेवेत पूर्ण लावली होती. अत्यंत चांगला लेख आहे. एक बाबा बिडकरांचा एक आहे, OBC जातीनिहाय जनगणना संघर्ष आणि लबाडांचे सेल. अत्यंत सुंदर आहे. बाबा बिडकर अत्यंत विचारवंत आहेत आणि अभ्यासपूर्ण त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. अत्यंत वाचनीय आहे. OBCना माझी विनंती आहे की त्यांनी तो लेख अवश्य वाचावा, लोकांमध्ये सर्क्युलेट करावा एकदम. आणि बाबा बिडकरांनी केलेलं त्यांचं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे. आज अशा पद्धतीने बहुजन सौरभ आम्ही 4ही पानं संपवलेले आहेत. कालच बहुजन सौरभची एक मोठा आढावा मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचे लोक आले होते. आम्ही एक मॅगझिन काढलेलं आहे आता दसऱ्याच्या निमित्तानं. अनेक लोकांना आज आव्हान आहे की ज्या ज्या लोकांना पाहिजे असेल तर त्यांनी संध्या राजूरकर हिला मोबाईल करून आपलं बुक करावं आणि लवकरात लवकर आपला जो अंक असेल तो त्यांनी आपल्याजवळ ठेवावा. अंकाची किंमत 200 रुपये आहेत. तर जे कोणी असतील, जे कोणी आता व्ह्युअर्स असतील मला ऐकत असाल तर त्यांनी निश्चितच 5-5, 10-10 तरी अंक आपल्याजवळ ठेवावे असा आग्रह करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.